ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका. साईदाम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ. आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत. त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो. पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं. सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात. 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं. साईदाम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी. नाशिकमधील तपोवन परिसरामधील वृक्षतोडीवरनं सध्या आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला सुरू आहे. असे असताना पुनरोपण शक्य नसल्याचा विरोधकांचा दावा जोर पकडत आहे. मात्र या पार्श्वभूमीवर श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचे आमदार विक्रम पाचपुते यांनी पुनरोपण हे केवळ शक्यच नाही तर यशस्वीपणे करण्यात आलेलं एक मॉडेल श्रीगोंद्यामध्येच उपलब्ध असल्याचं सांगत विरोधकांना ठोस उत्तर दिलं. नागपूर इथे एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना आमदार विक्रम पाचपुते यांनी म्हटलंय की आम्ही काष्टी इथे केलेले पुनरोपण हे पुनरुद्धाराची सक्षम पद्धत आहे. विरोधकांनी पाहायचं असल्यास श्रीगोंद्यामध्ये त्याचे जिवंत उदाहरणे आहेत. आज त्या ठिकाणी भेट दिली असता 10 वडाची झाडं पुनरोपणानंतर तग धरून पुन्हा फुलताना दिसली आहेत. झाडांच्या बुंध्यामधनं नव्या फांद्या फुटलेल्या स्पष्टपणे आढळल्या आहेत. योग्य पद्धतीनं पुनर्लागवड केल्यास वृक्षांचं पुनर्जीवन शक्य आहे याचं प्रत्यक्ष उदाहरण समोर आलंय. पुनरोपणासाठी योग्य नियोजन, आवश्यक खोली, मातीची योग्य जुळवण तसेच नियमित पाणीपुरवठा याकडे लक्ष दिल्यास झाडं नव्यानं बहरतात हे श्रीगोंद्यामधील या प्रात्यक्षिकामधनं सिद्ध झालंय. त्यामुळे आता पुनरोपण कठीण असल्याचे विरोधकांचे दावे फोल ठरतायत. श्रीगोंदा परिसरामधील हे यशस्वी मॉडेल पुनरोपण प्रक्रियेसाठी प्रेरणादायी ठरत आहे. नाशिक येथील तपोवनमधील झालेल्या वृक्षतोडी संदर्भात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. त्यातच गिरीश महाजन जे भाजपचे मंत्री आहेत त्यांनी या संदर्भात या ठिकाणी जे वृक्षतोड झाले आहे त्या ठिकाणी नवीन वृक्ष लावण्याचं देखील सांगितलं आहे. त्याचप्रमाणे जे मोठ्या वृक्षांची वृक्षतोड झाली आहे त्या ठिकाणी त्या मोठ्या वृक्षांचं किंवा बाहेरून आणलेल्या दुसऱ्या त्याच जागेवर मोठ्या वृक्षांचं पुनर्रोपण करण्यास त्यांनी सांगितलं आहे. मात्र विरोधक पुनर्रोपणाच्या ज्या प्रक्रिया आहेत त्या प्रक्रियेसंदर्भात जे समाधानी नसल्याचं चित्र पाहायला मिळत होतं. त्याच माध्यमातून नागपूर येथे श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विक्रम पाचपुते जे आहेत त्यांनी या विषयावर मध्यंतरी एका वृत्तवाहिनीला सांगितलं होतं की आमच्या परिक्रमा संकुल या ठिकाणी जे 10 मोठाले वडाचे वृक्ष आहेत त्यांचं आम्ही योग्यरित्या पुनर्रोपण केलेलं आहे आणि हा पुनर्रोपणचा जो प्रयोग आहे तो यशस्वी होऊ शकतो. त्या संदर्भात खरी शहानिशा करण्यासाठी आज आपण श्रीगोंदा तालुक्यातील काष्टीमधील परिक्रमा संकुल या ठिकाणी आलेलो आहोत. माझ्या मागं जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आपण प्रत्यक्षात हे झाड पाहू शकता की जवळपास खूप मोठं असं हे वडाचं झाड आहे. या झाडाला आत्ता देखील फांद्या फुटलेल्या आहेत आणि योग्य असं झाडाचं जे आहे ते पुनर्रोपण झालेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. जर आपण पाहिलं वरती तर पूर्णपणे ह्या झाडाचा जवळपास व्यास जर पाहिलं तर 27-28 फुटाचा हा झाडाचा जो बुंद्याचा व्यास आहे तो असणार आहे. मात्र इतक्या मोठ्या प्रमाणावरचं हे वडाच्या झाडाचं जे आहे ते पुनर्रोपण या ठिकाणी यशस्वीरित्या पार पडलेलं आहे. अशाच जवळपास 9 ते 10 झाडं या परिक्रमा संकुलमध्ये पुनर्रोपण करून या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. याचं एक उदाहरण देण्यासारखं आहे की जे विरोधक सध्याला आरोप करत आहे की ती मोठ्या झाडांचं जे पुनर्रोपण आहे ते शक्य नाही आहे त्याचं एक त्यांनी स्वतः या ठिकाणी येऊन याचं एक जिवंत उदाहरण आपण या ठिकाणी आत्ता पाहिलं आहे. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा, अहिल्यानगर. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.